नमस्कार, तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM साथ है तो बात है. MGM रेडिओ 90.8 FM सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय, भारत सरकार तसेच कम्युनिटी रेडिओ असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रसारित करीत आहोत ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या विविध योजनांची ओळख करून देणारा कार्यक्रम ध्यास अव्ययचा सन्मान ज्येष्ठांचा. चला ऐकूयात या कार्यक्रमाचा 11वा भाग. नमस्कार, तुम्ही ऐकत आहात आपल्या रेडिओवरचा खास कार्यक्रम ध्यास अव्ययचा सन्मान ज्येष्ठांचा. आज या कार्यक्रमामध्ये एका अतिशय महत्त्वाच्या आणि पवित्र विषयावर आपण चर्चा करणार आहोत. तो म्हणजे महाकुंभमेळ्यामधील ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षा. या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत असणार आहेत भरत आजोबा, लक्ष्मी आणि त्यांचा एक मित्र राम. पुढे आपण जी नाटिका ऐकणार आहोत तिच्या माध्यमातून महाकुंभमेळ्याच्या आयोजनामधल्या अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला नक्कीच मिळतील. नाटिका ऐकण्याआधी सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाच्या माध्यमातून ज्या योजना वरिष्ठ नागरिकांसाठी राबवल्या जातात त्याबद्दल आपण ऐकूया. सुनिए सुनिए सुनिए, आज हम जानेंगे इंटीग्रेटेड प्रोग्राम फॉर सीनियर सिटीजन IPSRC के बारे में. इस योजना के तहत सहायता कार्य करने के लिए एजेंसियां प्रदान की जाएंगी, जैसे राज्य, केंद्र शासित प्रदेश सरकारें, पंचायती राज संस्थान, स्थानीय निकाय और पात्र गैर सरकारी स्वैच्छिक संस्थान, जिससे हमारे बुजुर्गों के जीवन की गुणवत्ता में आएगा सुधार. इसके तहत वृद्ध जनों को आश्रय, भोजन, चिकित्सा देखभाल और एंटरटेनमेंट की सुविधा भी प्रदान की जाएगी. साथ ही उन्हें सक्रिय और उत्पादक बुढ़ापे के लिए प्रोत्साहित किया जाएगा, जिससे उनका जीवन मूल्य और बढ़े. जी हाँ, वरिष्ठ नागरिकों के घरों, महिलाओं के लिए वरिष्ठ नागरिकों के लिए घरों का रखरखाव, जिसमें सांसद आदर्श ग्राम योजना के तहत आने वाले घर भी शामिल हैं, जहां उन्हें निःशुल्क भोजन, आश्रय, देखभाल, मनोरंजन जैसी सुविधाएं दी जाएंगी. तो अब वरिष्ठ नागरिकों को मिला उनका सम्मान, जीवन होगा उनका आसान. हमारे बुजुर्ग हमारा स्वाभिमान. CRA द्वारा निर्मित सामाजिक न्याय और अधिकारिता मंत्रालय के द्वारा जनहित में जारी. अरे आजोबा, सकाळपासून तुम्ही लॅपटॉप घेऊन बसला आहात, काय करताय? काय नाही ग बेटा, या वर्षीच्या कुंभमेळ्याचे अपडेट्स बघतोय. अरे हो, यावर्षी 12 वर्षानंतर प्रयागराजमध्ये 13 जानेवारी ते 26 जानेवारी या दरम्यान महाकुंभमेळ्याचं आयोजन केलंय ना. हो, महाकुंभमेळा हा प्रत्येक हिंदू नागरिकासाठी अतिशय महत्वाचा असा सोहळा आहे. खरंय. अगं, लाखो लोक या कुंभमेळ्यामध्ये येत असतात. पण या अशा मोठमोठ्या सोहळ्यांमध्ये आपलं वयोमान पाहता ज्येष्ठ नागरिकांनी आपली काळजी घेणं खूप गरजेचं आहे. खरंय. महाकुंभमेळा हे खरं तर धार्मिक आणि पवित्र स्थान आहे, पण इथे येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना नेहमीच खूप प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागतो आजोबा. अगदी खरं. म्हणजे एकतर खूप गर्दी असते, लांब रांगा असतात, एकतर ऊन असतं खूप किंवा थंडी खूप असते. खरंय, दोन्हींचा त्रास होत असतो. या सगळ्याच गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या ठिकाणी जे आयोजन केलेलं असतं तिथे सुरक्षेच्या काय काय सोयी आहेत या बाबतीत आपण माहिती घेतली पाहिजे. शिवाय आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुद्धा सक्षम असणं हे अत्यंत महत्वाचं आहे. लक्ष्मी, मी आणि तुझी आजी खूप वर्षांपूर्वी जेव्हा कुंभमेळ्याला जात होतो ना, तेव्हा तो सोहळा खूप शांततेत चालायचा. एवढी गर्दी नव्हती तिथे. हो ना. आता गर्दी वाढली आहे आणि आमची वय सुद्धा वाढली आहे. तेव्हा खूप सावधान राहून या सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं लागतं. अरे कोण? भरत. अरे भरत. अरे राम. ये खूप दिवसांनी भेट झाली रे. कसा आहेस रे? कशी आहेस लक्ष्मी बेटा? मी छान. आणि अरे तीच काय, आम्ही दोघंही एकदम छान आहोत. बसा ना तुम्ही. कुंभमेळ्यावर चर्चा चालली आजोबा. अरे वा. अगं लक्ष्मी, एक काळ असा होता की जेव्हा या कुंभमेळ्यामध्ये जायला अजिबात भीती वाटायची नाही. आता मात्र तो विशाल जनसमुदाय बघितला ना की धडकी भरते धडकी. अगं, ज्येष्ठांनी या सोहळ्याला जाणं तितकं आता सोपं राहिलेलं नाहीये. खरं. मी तुम्हाला सांगतो,
हा कुंभमेळा आता पहिल्यासारखा राहिलेला नाही. खरंय खरंय. उन्हाळा असो किंवा थंडी असो, ज्येष्ठांनी तिथं जाणं म्हणजे आव्हान घेतल्यासारखं आहे. हे अगदी मात्र बरोबर. 100% हा. बरोबर. अगं, पहिल्यांदा जेव्हा मी कुंभमेळ्याला जात होतो ना, तेव्हा सगळीकडे वेगवेगळ्या सुविधा असायच्या. हो. पण आता जर परिस्थिती बघितली तर आज ज्येष्ठांसाठी कितीही सुरक्षा आणि सुविधा दिल्या तरी त्या कमीच पडतील. प्रचंड गर्दी, धक्काबुक्की, खतरनाक ट्रॅफिक. हो ना. मागच्या वेळेस आठवतं का, एक आजीबाई हरवली होती. अगं, वेळेवर मदत मिळाली म्हणून सापडली तिच्या घरच्यांना. अरे बापरे. नाहीतर सगळं अवघड होतं बघ. नाही, बरोबर आहे, बरोबर. अगदी तुझं म्हणणं बरोबर आहे राम. अरे पण या ज्येष्ठांच्या सुविधांकडे आपण दुर्लक्ष सुद्धा करू शकत नाही. तुला काय वाटतं लक्ष्मी? मला काय वाटतं माहिती आजोबा, जर ज्येष्ठ नागरिकांनी महाकुंभ मेळ्याला जाण्याचा निर्णय घेतला तर त्यांनी ना त्याचं अतिशय काटेकोरपणे अगदी व्यवस्थित नियोजन करायला पाहिजे. म्हणजे काय तर कुंभमेळ्याला जात असताना आपल्याजवळ आपलं ओळखपत्र त्यांनी निश्चितपणे ठेवावं. मेडिकल रेकॉर्ड असतात आपले, ते सोबत असायला हवेत. शिवाय आपल्याकडे आपल्या जवळच्या नातेवाईकांचे, मित्रांचे फोन नंबर लिहिलेले असायला पाहिजेत. म्हणजे फोन असतोच आता, पण तरी सुद्धा डायरी असलेली केव्हाही बेटर. कारण फोन जर कुठे गहाळ झाला तर डायरी कामी येते. आणि या सगळ्याचाच उपयोग कुठल्याही अडचणीच्या परिस्थितीमध्ये होऊ शकतो. मला काय वाटतं, ज्येष्ठांनी एकटं या सोहळ्याला जाऊच नये. हो ना, हो ना. काय म्हणजे कायम कुणाला तरी जवळच्या मित्राला किंवा नातेवाईकांना सोबत घेऊन जावं. मी आणि तुझी आजी सुद्धा एकटे कधी कुंभमेळ्याला गेलो नाही. अगदी बरोबर आहे राम. अरे, दिवसभराच्या प्रवासामध्ये सतत पाणी पित राहणं, उन्हापासून थोडंसं संरक्षण करत सावलीतून चालणं, आणि जर आपण थकलो आहोत तर तिथे थोडासा आराम करून मग पुढे जाणं, या गोष्टी आपण पाळल्याच पाहिजेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लक्ष्मी, या कुंभमेळ्याच्या ठिकाणी वरिष्ठांसाठी व्हीलचेअर सारख्या सहाय्यक सुविधा असतात. आणि त्याचा उपयोग सुद्धा केला पाहिजे. कुंभमेळ्यात अशा अनेक व्हीलचेअरची सुविधा असते बरं का. हो, खरंय. यावर्षी सुद्धा सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय कुंभमेळ्यामध्ये आपले स्टॉल लावत आहे. तिथे छडी, चष्मे, व्हीलचेअर अशा ज्या काही ज्येष्ठांना आवश्यक गोष्टी असतात ना, त्या सगळ्या उपलब्ध करून देणार आहेत म्हणे. हे चांगलं आहे. नाही म्हणजे आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे या कुंभमेळ्याला जाताना आपण सोबत एक फोन ठेवायचा. हो. म्हणजे आपल्यालाही संपर्क करता येतो आणि कुणाला गरज पडली तर त्याला सुद्धा आपल्याला मदत करता येते. अगदी खरं. नाही म्हणजे आपण हरवलो किंवा इतर कोणी हरवलं तर या फोन सारखा दुसरा मित्र नाही. अगदी खरं. मला काय वाटतं माहिती करा, ही यात्रा म्हणजे आपल्या एकट्याची यात्रा नसते. अरे, समाज म्हणून आपण त्या यात्रेमध्ये सहभागी होत असतो. तेव्हा आपल्या आजूबाजूचं जर कोणी आपल्याला थकलेलं वाटलं किंवा कुठल्या संकटात वाटलं तर त्याला सुद्धा आपण मदत केली पाहिजे. त्याच्या बोलण्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. अगदी बरोबर आहे महाराज. हीच तर आपल्या समाजाची ताकद आहे. अरे, एकमेकास सहाय्य करू, अवघे धरू सुपंत. बरोबर. बिलकुल बिलकुल आजोबा. अहो, ज्येष्ठांचा सन्मान करणं, त्यांचा तिरस्कार न करणं, असे संस्कार आपल्यावर केले जातातच. ज्येष्ठांच्या आशीर्वादासारखं खरं तर दुसरं बक्षीस नाहीये असं मी म्हणेन. लक्ष्मी, यावेळी श्रोत्यांना आणि रामला सुद्धा सरकारी योजना सांगणार नाहीस का, की जी या कुंभमेळ्यामध्ये वरिष्ठ नागरिकांना किंवा दिव्यांगजनांना फायदेशीर ठरेल? हो आजोबा, सांगणार ना. केव्हा? आणि आत्ताच मी नाही का सांगितलं की यावेळेस कुंभमेळ्यामध्ये सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाच्या माध्यमातून एक स्टॉल लागणार आहे. आणि तो वरिष्ठ नागरिकांच्या सेवेसाठी कायम तत्पर असणार आहे तिथे. अरे, पण तिथे नेमक्या कोणत्या सुविधा असणार आहेत? सांगते. हे बघा, मी जसं आधी सांगितलंच की स्टॉल्सवर ज्येष्ठांसाठी छडी, चष्मा, व्हीलचेअर सारख्या वस्तू उपलब्ध असतील, ज्या त्यांना कुंभमेळ्याची यात्रा सहज सुलभ होण्यासाठी मदत करतील. दुसरं म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये जर काहीही अडचण आली किंवा कुणाला काही मदत लागली तर त्यांच्या मदतीसाठी इथे व्हॉलंटियर्स सुद्धा उपलब्ध आहेत. अरे वा. शिवाय त्या ठिकाणचे स्थानिक रेडिओ सुद्धा कुंभमेळ्याच्या संदर्भातली माहिती ज्येष्ठ नागरिकांना देणार आहेत. आणि सगळ्यात महत्वाची आणि वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट अशी आहे आजोबा, की यावर्षीचा कुंभमेळा डिजिटली ऍडव्हान्स्ड असणार आहे. म्हणजे तो कसा गो?
अहो आजोबा, हा 13 जानेवारी ते 26 जानेवारी या दरम्यान प्रयागराजमध्ये जो कुंभमेळा आता होतोय, तिथे पहिल्यांदाच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा म्हणजे चॅटबोटचा प्रयोग होणार आहे. असं? ह्याच्यामध्ये ना 11 भारतीय भाषांमध्ये कुंभमेळ्याशी निगडीत संपूर्ण माहिती आपण मिळवू शकतो. म्हणजे कोणीही टेक्स्ट टाईप करून माहिती मिळवू शकतं, किंवा टेक्स्ट नसेल टाईप करतायत तर बोलून सुद्धा आपल्याला सगळी माहिती मिळू शकते. अरे वा, ही तंत्रज्ञानाची आधुनिकता तर एकदम जादूच आहे. हा. महाकुंभ मेला आस्था और परंपरा का सबसे बड़ा पर्व. हर 12 साल में आने वाला ये आयोजन न सिर्फ धार्मिकता का प्रतीक है बल्कि हमारे संस्कार और संस्कृति का भी हिस्सा है. लेकिन भीड़ भाड़ और लंबी यात्रा बुजुर्गों के लिए चुनौती बन सकती है. इस बार महाकुंभ में बुजुर्गों की सुरक्षा के लिए हम लेकर आए हैं कुछ जरूरी टिप्स. कुंभ कुंभ ये कुंभ धन्य है, धन्य धन्य ये कुंभ. मेले में यात्रा करने वाले बुजुर्गों को ये ध्यान रखना चाहिए कि उनके पास उनका पहचान पत्र और मेडिकल रिकॉर्ड्स हों. ठंड और धूप से बचें. छाता इस्तेमाल करें, स्वेटर इस्तेमाल करें और बार बार पानी पीने का ध्यान रखें. भीड़ भाड़ में बुजुर्ग अकेले न घूमें. व्हील चेयर जैसी सुविधाओं का उपयोग करें और अपना फोन हमेशा अपने पास रखें. साथ ही सामाजिक न्याय और अधिकारिता मंत्रालय द्वारा लगाए गए स्टॉल पर जाएं और अपनी ज़रूरत के अनुसार सुविधाओं का लाभ उठाएं, जो आपकी यात्रा को बनाएंगी और भी आरामदायक. तो जुड़े रहिए अपने कम्युनिटी रेडियो के साथ और कम्युनिटी रेडियो एसोसिएशन द्वारा बनाए गए कार्यक्रम हमारे बुजुर्ग हमारा अभिमान भी सुनते रहिए, जहां हम महाकुंभ मेले को बुजुर्गों के लिए सुरक्षित और यादगार बनाने की पहल करेंगे. लक्ष्मी, आज आपण सगळी माहिती दिली ती खरंच खूप महत्वाची आहे. हो, थोडक्यात काय, जर आपण व्यवस्थित नियोजन केलं, तंत्रज्ञानाची योग्य सोबत घेतली, आपल्या आरोग्याची पूर्ण काळजी घेतली, तर महाकुंभ मेळ्याचा अनुभव सुरक्षित आणि पवित्र असेल. वा, आणि ज्येष्ठ नागरिक सुद्धा या यात्रेचा पूर्ण आनंद घेऊ शकतील. अगदी अगदी खरंय लक्ष्मी. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या समजून घेणं आणि त्यांना हवं असलेलं पोषक वातावरण समाजामध्ये असणं हे अत्यंत महत्वाचं आहे. है जग में इस कुंभ की महिमा अपरंपार. डुबकी लगाइए आइए. 12 वर्ष में होने वाले महाकुंभ मेले में जाने का मन किसका नहीं होता. और जीवन के इस पहर में महाकुंभ एक अवसर भी है आध्यात्म और भक्ति का. प्रयागराज में 13 से 26 जनवरी 2025 में होने वाले महाकुंभ में सामाजिक न्याय और अधिकारिता मंत्रालय आप सभी बुजुर्गों के मेले में सम्मिलित होने को आसान और सुविधाजनक बना रहा है. इस अवसर पर मंत्रालय संचालित कर रहा है अपना एक सुविधा स्टॉल, जहां वृद्ध जनों को मिलेगी हर तरह की सुविधा और सहायक उपकरण, साथ ही उचित सलाह भी. और साथ ही सामाजिक न्याय और अधिकारिता मंत्रालय आप सीनियर सिटीजन से यात्रा के दौरान कुछ सावधानी बरतने की अपील भी कर रहा है. आप सभी ये यात्रा अकेले ना करें और किसी को अपने साथ जरूर लाएं. ज्यादा भीड़ भाड़ में सावधानी बरतें और भीड़ से बचें. घबराए नहीं, धैर्य बनाए रखें. मेले के नियमों का पालन करें. किसी असुविधा में सामाजिक न्याय और अधिकारिता मंत्रालय के स्टॉल पर या नजदीकी सहायता अधिकारियों से संपर्क करें. महाकुंभ मेला आपके लिए सफल रहे,
और सुरक्षित भी। इसकी कामना के साथ सामाजिक न्याय और अधिकारिता मंत्रालय आपको महाकुंभ मेले की शुभकामनाएं दे रहा है। CRA द्वारा निर्मित और सामाजिक न्याय और अधिकारिता मंत्रालय द्वारा जनहित में जारी। श्रोते हो, ध्यास अव्ययचा सन्मान ज्येष्ठांचा या कार्यक्रमामध्ये आज आपण कुंभमेळ्यामधील ज्येष्ठांची सुरक्षा या बाबतीत चर्चा केली. आम्हाला खात्री आहे की ही माहिती तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल. सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय आणि सामुदायिक रेडिओ असोसिएशनच्या माध्यमातून हा कार्यक्रम आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतो आहोत. हो, आणि मी आशा करतो की ही माहिती तुम्ही आपल्या नातेवाईकांना आणि मित्रमैत्रिणींना जरूर सांगाल. आणि कुंभमेळाच नाही तर इतर कोणत्याही धार्मिक यात्रेमध्ये जाताना आज आपण सांगितलेल्या सगळ्या बाबींचा अवलंबन कराल. अगदी. श्रोते हो, या कार्यक्रमाच्या पुढच्या भागांमध्ये आपण ज्येष्ठांसाठीच्या इतरही कल्याणकारी योजनांसंदर्भात गप्पा मारणार आहोतच. एक लक्षात ठेवा की आपण सगळेजण मिळून एक आनंदी समाज बनवू शकतो, जिथे ज्येष्ठांची सुरक्षा, त्यांचा सन्मान ही आपली प्राथमिकता असेल. या कार्यक्रमामध्ये मात्र इथेच थांबण्याची वेळ झाली आहे. तेव्हा मी लक्ष्मी आणि माझ्यासोबत भरत आजोबा आम्ही आज इथेच तुमचा निरोप घेणार आहोत. पुन्हा भेटूया ध्यास अव्ययचा सन्मान ज्येष्ठांचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. नमस्कार. ध्यास अव्ययचा सन्मान ज्येष्ठांचा या कार्यक्रमाचा आत्ताच आपण 11वा भाग ऐकला. हा कार्यक्रम MGM रेडिओ 90.8 FM, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय, भारत सरकार तसेच कम्युनिटी रेडिओ असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रसारित केला जात आहे. ऐकत रहा MGM 90.8 FM. साथ है तो बात है.